पिंजरच्या संत गाडगेबाबा बचाव पथकाने दाखवली शौर्याची पराकाष्ठा। विहिरीत पडलेल्या युवकाचा मृतदेह विजेच्या वेगाने शोधून काढला बाहेर। धोत्रा जहागीर तालुका कारंजा जिल्हा वाशिम येथे 20 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी विहिरीत पडलेल्या गोविंदा कोंडीराम पवार वय 28 वर्ष या युवकाचा मृतदेह सर्व प्रयत्न विफल ठरल्याने स्थानिक नागरिकांसह घरच्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झाले। 40 ते 50 फूट पाण्याने भरलेल्या विहिरीमुळे शोधकार्य अशक्य होत असताना आज धनस पोलीस ठाण्याचे ठाणेदार एपीआय भारत लसाने यांनी तात्काळ पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशन संचलित संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाला पाचारण केले। पथक प्रमुख जीवन रक्षक दीपक सदाफळे यांच्या नेतृत्वाखालील मयूर साळेदार, अंकुश सदाफळे, विष्णू केवट, शेखर केवट, हर्षल वानखडे, यश चौके यांची टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली आणि फक्त 1 तासात अचूक कौशल्य व जोखमीने विहिरीतील मृतदेह शोधून सुरक्षितरित्या बाहेर काढत पोलिसांच्या ताब्यात सुपूर्द केलाय। या धाडसी कारवाई दरम्यान एपीआय भारत लसाने, पोलीस कर्मचारी खोलेश्वर खुपसे, आशिष खांडरे, प्रफुल्ल गावंडे, निलेश धाय तसेच गावकरी व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्थानिक नागरिकांनी बचाव पथकाच्या कार्यतत्परता, धैर्य आणि व्यावसायिक कौशल्याचं जोरदार कौतुक करत कृतज्ञता व्यक्त केली आहे। धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज सोबत आरिफ पोपटे, कारंजा। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।